तर आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो काळामध्ये ही अशा प्रकारे संस्कृती असायची. तुम्हाला याप्रमाणे दिसत असेल की वैदिक काळामध्ये घरं कशी असायची, तर ती घरं कशी पद्धतीची आणि त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये ते त्यांना उपलब्ध असायचं. जसं की निसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून त्यांचं घरं तयार केली जायची. तर त्या घरामध्ये रचना ही अशी कुदरती असायची आणि जी घरं असायची ती प्रामुख्याने निसर्गामध्ये आपल्याला सहज उपलब्ध होतात. त्या वेली गवत फुलांपासून त्याचं एकत्रीकरण करून त्याचं वेलीचं सांगड करून अशा प्रकारची त्यांची घराची रचना असायची. आणि त्यांची जी घराची रचना ही अशा प्रकारची असायची. तर त्यांच्या अशा घराला काय म्हटलं जायचं प्रामुख्याने गृहे. गृहे आणि अजून एक शब्द त्याला वापरला जायचा तो म्हणजे लाशा. ही त्यांची घरं असायची. आणि त्या काळामध्ये काही आपल्याला आपण पाहतो सिमेंट विटा नसायच्या. त्या काळामध्ये जे निसर्गामध्ये आपल्याला उपलब्ध व्हायचं त्याच्यापासूनच त्यांची दैनंदिन जीवन जगायचे. तर मग त्यांची जी घरं असायची त्या घरामध्ये काही फरशा नसायच्या. तर त्या घरामधील त्यांचं जे घर असायचं त्या घरामध्ये ते सारं घेण्यासाठी माती आणि प्रामुख्याने ते उपलब्ध असणाऱ्या शेणाचा वापर करायचे. आणि त्यांच्या घराला सुद्धा ते तुणांना वेलींना त्यांची घरं बनवायची. त्यांना सुद्धा ते माती आणि शेणाचा वापर करून निर्माण करायचे. आणि त्या घराला काय म्हणायचे गृहे आणि लाशा. तर आपण ही झाली त्यांची घरांची पद्धत. तर आपण आता पाहणार आहोत त्यांची कुटुंब पद्धत. तर त्यांच्या कुटुंब पद्धतीमध्ये पाहत असताना त्यांच्या घरातील जो म्हणजे पहिल्या वैदिक काळामध्ये ही जी कुटुंब व्यवस्था असायची तर त्या कुटुंब व्यवस्थेचा करता पुरुष प्रधान असायची. करता हा पुरुष असायचा म्हणून ती वैदिक काळाची संस्कृती ही पुरुष प्रधान होती. मग आपण वैदिक काळात संस्कृती ही पुरुष प्रधान आहे असं आपण म्हणत असताना मग त्या काळामध्ये स्त्रियांना महत्त्व नव्हतं. त्या काळातील स्त्रिया आपल्याला म्हणजे त्या काही फक्त चूल आणि मुलंच करायच्या तर नाही. तर त्या काळामध्ये स्त्रियांना सुद्धा वैदिक ज्ञान होतं. त्या काळामध्ये त्या काळामध्ये वैदिक संस्कृतीमध्ये अथर्ववेद सामवेद ऋग्वेद याचा अभ्यास केला जायचा. आणि त्या संहिता ज्या पूजा असायच्या तर त्याच्यामध्ये सुद्धा 4 महत्त्वाच्या स्त्रिया होऊन गेल्या. तर त्यांची नावं आपण बघताना सांगू शकतो की घोषा, मैत्रेयी, लोपामुद्रा आणि गार्गी. तर या त्या काळात महत्त्वपूर्ण स्त्रिया आहेत. त्यांनी वैदिक काळामध्ये जे अथर्ववेद सामवेद ऋग्वेद जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं असं योगदान दिलेलं आहे. त्यांनी त्या काळामध्ये पुरुषांच्या बरोबरीने या 4 सांगितलेलं आहे. मग आपण हे पाहत असताना किंवा पुरुष प्रधान संस्कृती होती तर मग पुरुष हा घराचा कर्ता असायचा. मग त्या कर्ता पुरुषाला काय म्हटलं जायचं बरोबर तर त्या कर्ता पुरुषाला गृहपती असे म्हटलं जायचं. गृहपती असं म्हटलं जायचं. तर गृहपती ते काय करायचे तर त्या काळामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना त्या घरातील जे पुरुष असायचे ते त्या शाळेमध्ये शाळा असायची. त्या शाळेत असताना मुलांना रोज ज्ञानार्जन करण्यासाठी किंवा त्यांचं आयुष्य जगण्यासाठी थोडंफार ज्ञान त्यांना मिळायचं. ते वैदिक काळात अथर्ववेद सामवेद ऋग्वेद या सगळ्या पुरुषांबरोबरच दैनंदिन जीवन कसं करायचं हेही त्या त्यांनी आश्रमातून शाळांतून वैदिक काळात द्यायचे. तर मग आपण हे पाहत असताना आपल्याला असं दिसून येतं त्या काळात आपल्याला कुटुंब पद्धती पाहिजे. आता आधी वैदिक काळी कुटुंब व्यवस्था आपण समजून घेतली आहे. त्यांचं दैनंदिन जीवन त्यांचं राहण्यासाठी ते कशा प्रकारची त्यांची घरं असायची तेही पाहिलेलं आहे. तर मग आता आपला एक मुद्दा असा आहे की ते म्हणजे त्यांची जेवणासाठी ते काय वापरायचे किंवा कुठल्या धान्याचा वापर करण्यासाठी त्यांच्या जीवन पद्धतीमध्ये करायचे. तर त्या काळामध्ये ते निसर्गातून उपलब्ध व्हायचं जसं की गहू, सातू, तांदूळ याचा वापर करून ते त्यांचं अन्न म्हणजे त्या काळात वैदिक काळात जी अन्न पद्धती ज्या वैदिक काळात जे त्यांचं जीवनाची पद्धती होती ती सात्विक स्वरूपाची होती. म्हणजे ते प्रामुख्याने सात्विक आहार घेण्यासाठी याच्यामध्ये ते प्रामुख्याने कोणते कोणते धान्य वापरायचे जसं की गहू
तांदूळ